आवाज. उपजोनी आपडती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. विठ्ठला उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात. वैकुंठित वायशे नाही कवळ काही काल्याचे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काला या प्रसंगातील अत्यंत गोड सुंदर प्रतिष्ठा प्राप्त असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय काल्याविषयी आपल्या अंतःकरणाची आवड आहे, काल्याविषयी आपल्या अंतःकरणात जो आदर आहे त्या आदरापोटी त्या आवडीपोटी एक प्रतिज्ञा करतायत. विठ्ठला परम पावन भगवंताच्या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या श्री क्षेत्र पांगरी गावात चिंतन सेवा करतो आहोत. त्या चिंतन सेवेचं निमित्त एका विशिष्ट निमित्ताने गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आयोजन तथा कीर्तन महोत्सव संपन्न झाला आणि त्याच्या समारोपातली ही चिंतन सेवा आहे, अर्थात कालेची कीर्तन सेवा आहे की जो उत्सव वैकुंठवासी संतारामांना रामकृष्णराव मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा सर्व मुंडे परिवार, त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे चिरंजीव ओमप्रकाशजी मुंडे तथा अजून दोन्ही चिरंजीव सुरेश भाऊ आणि रमेश भाऊ तथा त्यांचे तिन्ही बंधू उद्धवराव, मधुकरराव, सुधाकरराव तथा सर्वच मुंडे परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामध्ये ओमप्रकाशजी मुंडे यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. म्हणून ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा करत असताना मला भेटलेली मंडळी त्यांचे चेहरे ध्यानात येतात, पण माझा एक दोष आहे तेवढा आधी सुरुवातीला कबूल करतो. तो परमार्थिक दृष्ट्या गुण आहे पण व्यावहारिक दृष्ट्या दोष आहे. मला नावच ध्यानात राहत नाही. माझा माफी मागतो, सगळ्याविषयी आदर असतो पण मला लक्षात काय राहत नाही, नाव लक्षात राहत नाही. म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही, नाव ध्यानात राहत नाही. म्हणून कोणी जर मला घ्या नाव तर कोणाचं घ्यावं असं मला प्रश्न पडतो बघा. म्हणून अंतःकरणात आवड तेवढीच आहे, आदर तेवढाच आहे, पण नाव लक्षात राहत नाही. म्हणून त्याबद्दल मी सर्व साधू संतांची, महाराज मंडळी, गुणीजन मंडळीची आधी माफी मागतो आणि सर्वांविषयी अंतःकरणात तेवढंच प्रेम आहे हा आदरभाव त्यांच्या चरणी समर्पित करून अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. विठ्ठला वैकुंठवासी अण्णा अत्यंत भजनानंदी जीवन, आयुष्यभर भजन केलं, भजन सोडून काही केलं नाही आणि सरळ जीवन. त्यांच्या वाट्याला 2 वर्षापूर्वी अपघाती मृत्यू आला. असं काही नाही. साधू कसा मेला, परमार्थिक कसा मेला याही पेक्षा मरताना त्याची बुद्धी काय होते याला अर्थ असतो. म्हणून अंत्यगती सामती, अंत्यमती सागती, माफ करा उलट झालं होतं. अंतकाळाला ज्याची बुद्धी काय म्हणते यावर त्याची गती अवलंबून असते. नाहीतरी वासनेचा संग होय अंतकाळी करीत पोबडी जन्मधारी, करीत पोबडी जन्मधारी, करीत पोबडी जन्मधारी. वासनेचा संग होय अंतकाळी करीत पोबडी जन्मधारी, तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. वासनेचा संग होय अंतकाळी तर तपोबळ्याला सुद्धा जन्म घ्यावा लागतो. असं काही नाही.
सांगण्याचं तात्पर्याला उदाहरण लय गोड आहे, फार गोड उदाहरण आहे. एक पुराणातलं सगळ्यांना माहिती आहे. हो, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. मरताना हरणाचं चिंतन झालं तर हरणाच्या गर्भाला गेला, असं चिंतन आहे. आयुष्यभर तपानं जगला आणि मरताना हरणाचं स्मरण केलं तर हरणाच्या गर्भाला गेला. आजामील आयुष्यभर पापानं जगला, मरताना देवाचं स्मरण केलं तर वैकुंठाला गेला. म्हणून तुम्ही जगला कसा याहीपेक्षा अंतकाळाला तुमची वृत्ती काय होती याला फार अर्थ आहे, याला फार अर्थ आहे. एक साधू होता, मोठा सिद्ध साधू होता. तो म्हणेल ते खरं व्हायचं. वाचा सिद्ध संत म्हणतो आपण त्याला. वाचा सिद्ध होते. भया थोडा कडक कर आवाज, बेस इको सगळं कमी करून टाक. हा, कमी आवाज, साधा आवाज. ऐका, तपस्वी होता आणि ते म्हणेल ते होत होतं. वाचा सिद्ध होता. त्या साधूनं मरताना काही शिष्यांना जवळ घेतलं आणि सांगितलं, बाबा येणाऱ्या रविवारी आता मी जाणार आहे. नाही नाही महाराज, कशाला जाता, थांबा ना, राहा ना थोडे दिवस, करा ना आमच्यावर उपकार, करा ना आम्हाला मार्गदर्शन. नाही बाबा, या मृत्यू लोकाचा नियम आहे, जावंच लागतं. या निमित्तानं 3 नियम सांगतो. जे निळोबरायने एकाच चरणात आम्हाला 3 नियम सांगितले. या मृत्यू लोकाचे 3 नियम काय आहेत? येणे एकले हो, जाणे ही शेवटी. इथं एकट्याला यावं लागतं आणि एकट्यालाच जावं लागतं. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. इथं कायम राहता येत नाही आणि जोडीले धन तेही न चले लक्ष कोटी. किती कमवलं तर ते सोबत नेता येत नाही. हे 3 नियम कोणा करतायत? श्रोत्यान करतायत का कीर्तनकारा करतायत? मला तेच विचारायचं होतं. हा नियम कार्यकर्त्या करताय का पुढाऱ्यान करताय? हा नियम गरिबा करताय का श्रीमंता करताय? एक एक बोलू का? या मृत्यू लोकात आलेल्या संतांना सुद्धा हा नियम आहे आणि देवाला सुद्धा नियम आहे. तर आपण कोण्या झाडाचा पाला आहोत? जावं लागतं बाबा. हो, आयुष्याचे सूत्र विघडता, भूताचे उमटे खडाडता जावं लागणार आहे, निघायचंय. पण ऐका, माझ्या हृदयातलं हृदगत तुम्हाला सांगतो. म्हटले अरे काय, माझा अंत्यविधी झाला, माझा शरीराला अग्निडाग झाला की तुम्हाला कडकड 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 मृदंगाचा आवाज येईल म्हणे. आणि कानावर जर मृदंगाचा आवाज आला तर समजून जायचं गुरुजी योग्य स्थानाला गेले. आणि जर मृदंगाचा आवाज कानावर पडला नाही, समजून जायचं गुरुजी काय योग्य स्थानावर गेलेले नाहीत, काहीतरी घोटाळा झालेला आहे. हो, ठरलेल्या रविवारी साधूनं देह ठेवला. साधूनं देह ठेवला, शिष्यानं अंत्यविधी केला. अंत्यविधीच्या वेळेला हे जे अंतरंग 4 शिष्य होते, ज्यांच्या कानावर ही गोष्ट सद्गुरूंनी टाकली होती, ते आपसात म्हणायचे, आला का? ते म्हणलं शिष्य असं झाकून नेतात म्हणून महाराजाचे लफडे लपतात बघा. झाकली मूठ 1.25 लाखाची. काही दिवसानं जे साधू वारला होता का, त्याचे गुरुबंधू त्या रस्त्याने चालले होते. त्या रस्त्यानं त्यांचे गुरुबंधू चालले होते. चला आपले गुरुबंधू आहेत, भेटायला जावं. ते आश्रमात गेले तर शिष्य जमा झाले. त्यांनी सांगितलं, महाराजांनी गेल्या 2 महिन्यापूर्वीच देह ठेवला. काय हरकत नाही म्हटले, येऊ का मी? नाही ना महाराज, आम्हाला एक शंका आहे म्हणे. आम्ही बाकी कोणाला तर विचारू शकत नाही, पण साधू विषयी शंका साधूलाच विचारावं, दुसरं कोणाला विचारावं? आम्ही तुम्हाला हरिपाठ विचारावं का कापूस किती झाला विचारावं? काय करावं काय आम्ही? आम्ही तुम्हाला तुमच्या घरी आलो ना, आम्ही तुम्हाला हे विचारलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचता का? हरिपाठ रोज करता का? तुळशीला पाणी घालता का? एकादशी करता का? हे विचारलं पाहिजे महाराज लोकांनी. पण हे विचारलेलं लोकाला आवडत नाही. हा, मोठीबाईचं काय चाललंय? मग तो नातू काय करतो? काय महाराज तोंड भरून बोलत आहे ग, असा महाराज पाहिजे म्हणते. असं गत साधूला काय विचारलं पाहिजे? म्हणे महाराज हा प्रश्न विचारावा कोणाला? म्हणून तुम्हाला विचारतो. म्हणे मरताना गुरुजी असं असं म्हटले होते, मृदंगाचा काय आवाज आलाच नाही म्हटलं. अरे म्हणे काय हरकत. मला एक सांगा, तुमचा गुरु मरताना कुठे बसलेला होता? म्हणे महाराज खाटेवर झोपलेले होते गुरुजी. ठीक आहे म्हटले. तो त्या खाटेवर झोपला. कोण? ते आलेला दुसरा साधू.
उजव्या कुशीवर होते का डाव्या कुशीवर होते? महाराज आम्ही तुम्हाला विचारतो काय तुम्ही अभिनय काय करता असला? उत्तराशी तुम्हाला कारण म्हटले, सांगितलं तेवढं करा. उजव्या कुशीवर होते का डाव्या कुशीवर होते? डाव्या कुशीवर होते. डाव्या कुशीवर झाले. म्हणजे समोरची खिडकी उघडी होती का लावलेली होती? आम्ही तुम्हाला सांगितलं तेवढं करा. म्हणजे उघडी होती. उघडलं. त्या साधूनं झोपून पाहिलं, त्या खिडकीच्या बाहेर भलं एक मोठं बोराचं झाड होतं, रायबोर, आणि असं पिकलेलं टपोर बोर त्याला होतं. ते म्हणे तुमचा गुरुजी वैकुंठाला गेलाच नाही तर मृदंगाचा आवाज येईल कसा? म्हणे का? त्या बोरामध्ये आळी होऊन बसलाय म्हणले. म्हणे कोण्या बोरामध्ये? ते समोर दिसतंय ते शिष्य पळत गेले, बोर तोडलं आणि फोडलं. फोडल्याबरोबर एक आळी वर आली. ऊन लागल्यामुळे ती आळी तरफडली आणि आळी मेल्याबरोबर कडकड 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 मृदंगाचा आवाज आला. पण तुमचा गुरु आत्ता तिथं पोहोचला म्हणले. वासनेचा संग होय अंत काळी. माणूस कुठे मेला, कसा मेला ह्याला अर्थ नाही, मरताना त्याची वृत्ती काय होती याला अर्थ आहे. मंडळी ध्यानात ठेवा. असं अपघाती मरण लोक म्हणतात आयुष्यभर भजन केलं ना असं मरण यावं का? असं काही नसतं. ही मना शंका सुद्धा परिवाराने आणू नये, परिसरातल्या लोकांनी आणू नये. महाराज मी असे भजनानंदी महात्मे पाहिले. कोणी आळंदीला सिद्धेश्वर महाराजाला कदाचित माहित असतील, आमचे रामचंद्र बाबा बोधे. एका वाक्यात सांगू का अण्णा, बोधे बाबा म्हणजे काय? ज्यांनी बोधे बाबाला पाहिलं त्यांना तुकाराम महाराज पाण्याची गरजच नाही असा साधू. आयुष्यात भजन सोडून दुसरं काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. पण अशाही साधूला गाडीचा धक्का लागण्याचं निमित्त झालं आणि मज्जातंतू तुटला, खालून शरीर लुळं झालं तर शरीराला जखमा होऊन जावं लागलं. असं काही नसतं. साधू मरताना कसा मेला याला अर्थ नाही. जाऊ द्या, ही उदाहरणं सांगण्यापेक्षा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या संत मालिकेमध्ये चोखोबराय संत झाले की नाही? चोखोबरायचा मृत्यू कसा झाला? हो, त्या खाली टिंब टिंब वारले बहुतेक, जातीवाचक प्रमाणे उच्चार करत नाही. मंगळवेड्याला गावकूच बांधण्याचं काम होतं. त्या काळातली समाज व्यवस्था एक विशिष्ट समाज परिसरातला गोळा केला. त्या चोखोबऱ्या त्या समाजातल्या असल्यामुळे चोखोबऱ्याला जावं लागलं आणि त्या गाव कुसाचं कच्चं काम ठरलं आणि ती भिंत पडली आणि त्याच्या खाली कोसळून माझ्या चोखोबाचा जीव गेला. मंडळी ध्यानात ठेवा. माणूस मेला कसा याला अर्थ नाही, वृत्ती कशी याला अर्थ आहे. मला वाटतं पूज्यपाद अण्णांना तसं जे मरण आलं हे आमच्या दृष्टीने कसं मरण आहे? अपघाती मरण आहे. आमच्या दृष्टीने चुकीचं मरण आहे असं काही नाही. कोणाचा मृत्यू कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. कदाचित अण्णाचं प्रारब्ध होतं, त्या रूपानं मृत्यू अण्णाला तो मृत्यू आला. पण एक जमेची बाजू आहे, वारी करता करता संतांच्या गावावरून येता येता आला, हे ध्यानात ठेवा. आमचे गुरुजी जेव्हा वारले, बोधे बाबा वारले, तेव्हा ते वाघोलीला ॲडमिट होते आणि त्याने सांगितलं मला लवकर आता पंढरपूरला हलवा. पण पंढरपूरच्या जवळ जाता जाता निम्म्या रस्त्यात मरण आलं. तो गुरुवर्य शेखर महाराज यांनी उत्तर दिलं होतं, क्षेत्रात मरण्यापेक्षा क्षेत्राच्या रस्त्यावर मरण्याचं भाग्य जास्त आहे. ते कसं याला उदाहरण सांगतो. उदाहरण काय? तुमचं नाव? सुदर्शन महाराज. सुदर्शन महाराजाला भेटायचंय आज. सुदर्शन महाराजाला मला भेटायचंय. गाडीला किक मारली मी. सुदर्शन महाराजाला भेटायचंय मला. आलो, शिरसाळ्यापर्यंत आलो. तुमचं गाव? सोनपेठ. मग इकडून येत नाही, मधूनच येतो. मग इकडून रस्ता लय उकारला, मधून येतो. चालेल ना? किक मारली, पाथरीपर्यंत आलो. मला सुदर्शन महाराजाला भेटायचंय. विटा आला, मला सुदर्शन महाराजांना भेटायचंय. ही तळमळ कुठपर्यंत असते भाऊ? व्यक्ती भेटेपर्यंत असते. एकदा व्यक्ती भेटली की त्याचं स्मरण आणि स्मरणाची तीव्रता कमी होते. अजून पहा तुम्ही, स्मरण आणि स्मरणाची तीव्रता कमी होते व्यक्तीची भेट झाल्यानंतर. भेट जोपर्यंत व्हायची असते तेव्हा चित्तात ती व्यक्ती सोडली तर कोणीच नसतं. पण एकदा भेट झाली की माणसाचं मन प्रमादी आहे, लगेच त्याला विसरतं.
म्हणून काय असतं, संतांच्या रस्त्यावरून जेव्हा माणूस येत असतो तेव्हा त्याचं चिंतन जास्त असतं, म्हणून त्या क्षेत्रापेक्षा रस्त्यावरचं मरण विशेष असतं. म्हणून अण्णांना तसा मृत्यू आला, पण अण्णांनी आयुष्यभर भजन केलं. अण्णांनी आयुष्यभर कालाच खाल्ला. तो काला कोणता आहे? काल्याचे 3 रूप आपल्या संत वाङ्मयात आहेत. पहिलं रूप आहे काला खाऊ दही भात, हे प्रतिकात्मक रूप आहे. हे काल्याचं काय आहे? प्रतीक आहे. एक आहे ज्ञानमय काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला, जीव शिवाचं ऐक्य होऊन बनतो तो काला आहे. पण तिसरा जो अण्णांनी काला खाल्ला तो काला आहे हरिनामाचा खिचडी काला. 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 हरिनामाचा खिचडी. एक मिनिट ना. हरिनामाचा खिचडी काला. 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 खिचडी काला. खिचडी काला करायचा होता म्हणून एवढ्या चाली म्हणलो बघा. हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. तिसरं काल्याचं रूप आहे हरी पाहिजे, हरीचं नाव पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रेमाचं मोहन पाहिजे. म्हणजे भजन सुद्धा हा सर्वोत्कृष्ट काला आहे. आणि मग असं आहे, हा काला मोठा चौदार आहे. मी बाकीचे काले थांबतो, आता शेवटच्या काल्याचा विस्तार करतो. हरिनामाचा खिचडी काला हा चौदार आहे. कसा चौदार आहे? आपल्या जेवणामध्ये 6 रस आहेत. धन्यवाद ज्यांना कोणाला सुचलं असेल. ऊन एवढं आहे आणि शरीरात पाण्याचं प्रमाण काय झालं, द्वारकेचं पारायण झालं. ते झालं की बीजेची वारी, ते पारायण झालं. ते संपलं की पैठणची वारी झाली. म्हणून प्रकृतीला थोडी पाण्याची जरा जास्त गरज आहे. आणि नुसतं तोंड जरी उघडलं तरी हवा घुसायला लागली गरम आणि घासा कोरडा पडायला लागलाय. असो, कोण आलं होते? कोण नाही आहे बघा इकडं. लोक तोंडाकडे बघू लागली. मला गुळ खाताना बरं नाही बघणं म्हणून तिकडे बघ. मुद्दा काय सांगत होतो मी? हरिनामाचा खिचडी काला. आपल्या जेवणामध्ये रस 6 आहेत. किती रस आहेत? 6. कोणते कोणते? क्रम चुकेल पण 6 रस सांगतो. एक आंबट आहे, गोड आहे, तिखट आहे, कडू आहे, खरट आहे आणि तुरट आहे. असे 6 रस आहेत. पण पहा, या 6 रसामध्ये जसं साहित्यात 9 रस आहेत, पण शृंगार रस साहित्यात प्रधान आहे. भक्तिरसामध्ये अजून एक 9वा रस आहे, भक्तिरस. तो सर्वात श्रेष्ठ आहे. पण जेवणामध्ये 6 रस आहेत, पण सर्वात श्रेष्ठ कोणता रस आहे? पटवून देतो. महाराज, तुम्हाला कडू आवडतं का गोड? गोड. अरे भैया, तुला तिखट आवडतं का गोड? गोड. ए बाळा, तुला आंबट आवडतं का गोड? गोड. अय, तुला खरट आवडतं का गोड? गोड. अजून कोणता राहिला? हां,
तुला तुरट आवडतं का गोड? रस किती आहेत? 6. पण सगळ्याला आवडणारा रस कोणता आहे? सगळ्याला जास्त कोणता रस आवडतो? गोड. सगळ्याला चालत नाही गोड, पण सगळ्याला आवडतं काय? गोड. पण एक बोल का, ज्याला चालत नाही त्याला तर लय आवडतं. वारीच्या वाटाचा अनुभव सांगतो. एका हॉटेलच्या सावलीला उभा होतो, पाऊस येतोय म्हणून, आणि तेवढ्या पावसात तो हॉटेलवाला गरम गरम भजी जिलेबी तळत होता. तेवढ्यात एक माणूस आला आणि त्याने माझ्या समोर पाकात बुडवलेली 1/2 किलो जिलेबी आणि 3 प्लेट भजी खाल्ले. किती किती? 1/2 किलो जिलेबी आणि 3 प्लेट भजे. आणि एवढं खाणं झाल्यावर हॉटेलवाल्याला म्हणतंय, 1 कप चहा ठेव बगर शक्कर. काय मला एवढं खाऊन 1 कप चहा ठेव, कशी? बगर शक्कर. म्हणलं भाऊ बगर शक्कर काय? महाराज मला डायबिटीस आहे म्हणला. म्हणलं तुझा फोटो देतोय का? काय सगळ्या हॉस्पिटलमध्ये लावायचा आहे मला तो हा फोटो. रस आहे, पण माणसाला आवडणारा रस कोणता आहे? गोड. आता काला चवीला गोड आहे. तो का म्हणे आला चवी रसाळ हा काला. काला कसा गोड आहे? नुसती प्रमाण देतो, काना काना 8 तास घेतो बघा, अगदी वेळेत संपवतो. या काल्यात 3 गोष्टी आहेत: हरी, हरिनाम आणि प्रेम. हरी गोड आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. हरी गोड आहे. हरीचं नाव गोड आहे. नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही. हरी गोड, हरीचं नाव गोड. हरी जसा गोड, हरीचं नाव जसं गोड, तसं प्रेमही गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. हरी गोड, हरीचं नाम गोड, प्रेमही गोड, आणि या तिन्हीचं मिश्रण असणारा काला किती गोड. असा गोड काला आहे हे हरिनामाचा. म्हणून या साधूला आवडतो. गोड शब्द जसा रसवाचक आहे ना, तसा गोड शब्द आनंदवाचक पण आहे. गोड शब्द आनंदवाचक आहे. काय गोड पकवास भाजी लाव, म्हणजे पकवास चाटून पाहिला का आपण? मग त्याच्यातून काय मिळाला? आनंद. काय गोड चाल म्हणली हो, चाल चाटून पाहिली का? नाही. त्याच्यातून काय मिळाला? आनंद मिळाला. एकदम सोपं उदाहरण सांगू का? चूल पेटलेली आहे. लक्ष देऊन उदाहरण आहे का? चूल पेटलेली आहे, त्याच्या लोखंडाचा तवा टाकलेला आहे, त्याच्या हिरव्या मिरच्या टाकल्या, 2 पळ्या तेल टाकलं, मिरच्या खालवर केल्या. लसण टाकायचा का? लवकर बोला, मिरच्या करपायला लागल्या. त्याच्यात काय टाकला महाराज? लसण टाकला. मिरच्या वाफवण्याकरता एक भाकर त्याच्या पालती टाकली. 2 मिनिटांना तवा काढला, भाकरवरची काढली. एवढं जाड मीठ त्या मिरच्या टाकलं, कोथिंबीर थोडी लुचली त्याच्यावर टाकली, पितळाची लुटी घेतली आणि त्याला खरडलं. खरं सांगा, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले? खोटं बोलायचं नाही. आणि असा काय तयार केला? त्याचा तयार केला. असं ऊन पडलेलं डेरेदार चिंचाचं झाड, त्याच्या खाली बाश टाकली, कडक कडक ज्वारीच्या भाकरी, हा ठ्याचा, अधूनमधून घोट घोट प्यायला ताक, बैमुगाच्या शेंगा, कवळा पातीचा कांदा. अजून वर्णन केलं असतं, पण लोक कीर्तनातून उठून जातील, घरी जाऊन खातील. मग थांबतो आता. असा जेवायला बसला. असा काय झाला? जेवायला बसला आणि बायकोला म्हणतो, ठ्याचा वाढ, ठ्याचा वाढ. तिने 1दा वाढला, 2दा वाढला, 3दा वाढला. ठ्याचा वाढ. ते म्हणले, अहो लय खाऊ नका हो, पुन्हा त्रास होईल. तिने, अगं ठ्याचा लयच गोड लागत. आता ठ्याचा तिखट का गोड? तिखट. पण हा काय म्हणतो? आता गोड शब्द रसवाचक नाहीये, हा गोड शब्द आनंदवाचक आहे. हा रस आनंदवाचक आहे. तसा जो हरिनामाचा खिचडी काला आहे, हा जसा चवीनं गोड आहे, तसा हा काला आनंद देतो. हो, हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, आनंदाचा आहे. म्हणून अण्णासारखे भजनानंदी महात्मे, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत हे सोडून दुसरं काही करत नाही. यात रमले. आणि चटक अशी असते, चटक अशी असते, एकदा माणसाला लागले ना, काही केल्या माणूस सोडित नसतो. आणि हो, माणसाला एखादा विषय आवडावा, 3 ओव्या सांगतो आणि पटकन अभंगात प्रवेश करतो. 3 ओव्या.
माणसाला जे आवडतं त्याचा कंटाळा येत नाही, माणसाला जे आवडतं त्याची कधी लाज वाटत नाही, आणि माणसाला जे आवडतं तिथं जीवाचा विचार माणूस करत नाही. तिन्हीला सप्रमाण चिंतन ऐका. आधी ऐका, आवड असली की माणसाला लाज सोडायला होते. आवडी आणि लाजवी तरी ते काही, आवड माणसाला लाज सोडायला होते. याला उदाहरण असं, 100 एकरचा बागायतदार आहे. किती एकरचा भैया? किती एकरचा? 100 एकरचा. त्याचा वर्षाचा टर्नओव्हर कोटीमध्ये, कोटींमध्ये, कोटीमध्येच म्हणलो. असा किती एकरचा बागायतदार? 100 एकरचा. आणि त्याच्या रानामध्ये खुरपायला एक बाई आली. काय रोजानं? काय रोज आहे? 200 रुपये रोजानं आली. हा किती एकराचा बागायतदार? 100 एकरचा. आणि बाई काय रोजानं आली? 200 रुपये रोजानं आली. पण 100 एकरचा बागायतदार ते 200 रुपये रोजानं आलेल्या बाईला म्हणतो, आका तंबाखू आहे का? कोणाला? हा कोट्याधीश. 200 रुपये रोजावाल्या बाईला तंबाखू मागतो. हाय का याला लाज? नाही. का लाज वाटली नाही? विषय आवडीचा आहे. आवडीचा विषय माणसाला लाज येऊ देत नाही. बघा तुम्ही, बघा, आवडी आणि लाजवी. म्हणजे साधू संतांनी या भजना करता, हो, लाज भय शंका दुराविला मान, 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 नकळे साधन या परते, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, गायनाचे मोडे आपोलिया छंदे, गायनाचे मोडे आपोलिया छंदे. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, ताळ वाजवा. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, गायनाचे आवडे त्याची लाज नाही, लाज दुरावली. आवडे त्याचा कंटाळा कधी येत नाही. आवडी जेथ पडे, ज्ञानोबाराची भाषा आहे का? आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे, रिघो लागे हे घडे प्रेम आयशी. माणसाला जे आवडतं ना त्याची कंटाळा कधीच येत नाही माणसाला. आवडीचा कंटाळा येत नसतो. याला उदाहरण मी सांगत असतो कायम. उदाहरण असं आहे, ए बाळा तुझं नाव काय? सुमित. सुमित सर पुढे जरा समज दिस नसतो वागा. सुमित, तुला खायला काय आवडतं? गोड पदार्थात गुलाबजाम आवडतात सुमितला. हे माळकरी असल्यामुळे विचारलं बरं मी. असं एकदा साताऱ्याला विचारलं तुला खायला काय आवडतं, ते म्हणे कीर्तना सांगण्याजोगं नाही. तेव्हापासून मी माळकरीच बघतो आणि गोड पदार्थ म्हणलं की प्रश्न सुटतो बघा, बाकी काय नाही. म्हणून विचारलं, सुमित तुला काय आवडतात? गुलाबजाम. सुमित मी तुझा मामा म्हणा. चालेल? मी तुझा मामा मन. मामा मोठ्याने म्हण ना. फक्त मामा मन, पोरगी मागू नको, कारण मामाचाच मेळ नाही वागा. हा, मामाच भाना भाना हिंड तू. हा, सुमित पोटभर जेवून बसला. सुमित पोटभर जेवून बसला आणि तेवढ्यात मी आलो. मी त्याचा कोण आहे? मामा. आणि सुमितचं पोटभर काय झालेलं आहे? जेवण. म्हणजे सुमित बघ मी तुला खाऊ आणला. मला मामा एवढा जेवलोय रे, आता पाणी सुद्धा बसायला जागा नाही. असं कुठं असते का वागा? तुझ्यासाठी आणला. अरे मामा एखादा फोन करायचा, मी कोर अर्धी कमी खाल्ली असती. हा, असं कुठं असतं का? अरे तुझ्या आवडीचं आहे गुलाबजाम आहेत काय म्हणला. मग आणि मग मी गुलाबजामचा डब्बा सुमितकडं दिला. सुमित मला मामा आता एक खातो, बाकीचे उद्या खातो. सुमित नावाला एक गुलाबजाम खाणार होता. सुमित नावाला एक गुलाबजाम खाणार होता, पण त्याला नावाला एक बी ठेवला नाही.
दृष्टांत संपला. आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे, ते पुन्हा पुन्हा करावं वाटतं. म्हणून साधूला भजनाची आवड असल्यामुळे त्यांना कंटाळा नाही. जातवान भजन्या कंटाळतच नाही बघा. टाळाचा आवाज आला हो, आणि ज्याला झोप लागली तो जातवान भजण्यात नाही. हा, कधी जाणं होतं न होतं, परिस्थिती असते, काय काय अडचणी असतात, कधी कामं असतात. जाणं हो म्हणजे भजनाला जाता येणं किंवा न येणं हे परिस्थितीवर अवलंबून आहे. पण मनात तळमळ लागली पाहिजे, भजन तिथं चालू. आताचा काळ सोडून द्या, जुन्या काळात लग्न लहानपणी व्हायचे. माझ्या वयाला शोभणार नाही पुढचं वाक्य, पण माझे गुरुजी वापरायचे म्हणून वापरतो मी. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगायचे, बुवा आमच्या काळात पुरीचे लग्न होत होते, आता बायाचे लग्न होतात, असं ते म्हणायचे. मग लहान लहान पोरगी, मग ती सासरी नांदायला जायची. मग पंचमीला कधीतरी तिला आणलं जायचं, आणि मग ती पुन्हा सासरी जाताना रडायची. आता तुम्हाला विचारतो माता मौल्यांनो, तिला माहेरातून सासरी जावं लागतं का जावं वाटतं? हा, जावं लागतं का जावं वाटतं? जावं लागतं, जावं वाटत नाही. हो, तसं माणसाला संसारात राहावं लागतं का राहावं वाटलं पाहिजे? राहावं लागतं, राहावं वाटलं नाही पाहिजे. राहावं लागतं. आता कुटाणा वाढून ठेवलाय, कोण निस्तरीन कोण? तेव्हा तुम्हाला सांगू लागलो, माझ्या गाडीत बसा, माझ्या गाडीत बसा. म्हणून जातवान भजनात आहे, कंटाळा नाही. चला आता पटकन पुढे नेतो. ज्ञानोबा आता तिसरा आवडीचा विचार सांगतात. आवडी अतिसाच, थांबा, आवडी अतिसाच तरी जीवितही सलंच, आगे घालिता रोमांच देख जत सतीये. काय दृष्टांत दिला ज्ञानोबा रायने. एरवी उदबत्तीचा चटका अंगाला लागला तर माणूस अंग चोरतो, पण ते कालबाह्य झाली रीती. पहिले सती जायच्या, पतीच्या प्रेमापोटी बाई धगधगत्या आगीत उडी टाकायची. त्या काळातला दृष्टांत आहे. चला, कालबाह्य झाला. मी आताचा दृष्टांत सांगतो. 2006 साली मला एक आजार झाला होता, म्हणून पुण्याच्या DY पाटील हॉस्पिटलमध्ये मी 1.5 महिना ॲडमिट होतो. सिद्धेश्वर महाराज. किती महिना? 1.5 महिना. तर एक दारू पिऊन पिऊन एकाचं लिव्हर खराब झालं होतं, एका पोराचं, आणि ते घरी दारू पिल्याशिवाय राहतच नव्हतं. आणि त्याचे मायबाप त्याला घेऊन आले, म्हणजे डॉक्टर काय खाटचं भाडं असेल ते आम्ही देतो, पण महिना 15 दिवस त्याला इथं राहू द्या. आणि ते आणून ॲडमिट केलं. नेमकं माझ्या शेजारी संताची संगती मनोमार्ग गती. ते कोणाच्या शेजारी? माझ्या शेजारी. पण मित्र आहेत ना, मित्र. हो, मित्र ओनव्यामध्ये गारव्यासारखा. त्याचे मित्र त्याला भेटायला यायचे. हो, बाळ्या करमतंय का रे? काय नाही, आज पाहिजेच, आज पाहिजेच, काळजी करू नको. तू नरकात जाऊस तर आम्ही साथ सोडित नाहीत म्हणले. तुम जैसे कमी नोका सहारा है दोस्त. महाराज ती पुरं माझ्या डोळ्यासमोरची घटना आहे. त्याचा जेवणाचा डबा आणायचे, वर 4 चपात्या, खाली 4 चपात्या, आणि डबा आला की ते संडास मध्ये जायचं. यायचं झटका हाणून. शेवटी येतो हिताचा कळवळा. मला राहवलं नाही, हे पाहिलं मी. एकदा तिथं वॉर्ड बॉयला सांगितलं असा असा प्रकार घडायला लागला. दुसऱ्या दिवशी त्याचा डब्बा तपासला आणि ते पकडला गेला. मग आता तो सोर्स ब्लॉक झाला. आता त्या सोर्सनं बाटल्या यायच्या बंद झाल्या. पुन्हा आलेच मित्र ओनव्यामध्ये गारव्यासारखा. पुन्हा ते मित्र म्हटले, बाळ्या करमत आहे का रे? आज पाहिजे म्हटलं, आज पाहिजे, काळजी करू नको, आम्ही येत ना तुला. महाराज या बेवड्यांचं डोकं किती चलत बघा. ह्या पोरानं बाहेर गेले, एक नारळ पाणी घेतलं, ते पाणी दिलं वतून. आलं तुमच्या लक्षात? कायला बोलायला लावित आम्हाला? तरी
सदर कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित आहे बरं. हे काय बनवून सांगत नाही मी तुम्हाला, हे घडलेलं सांगतोय. त्यांनी नारळ पाणी दिलं वतून, त्याच्यात दारू भरली. ते डॉक्टर म्हणे काय नारळ पाणी आहे, पहिले संडासात तरी आता खाटा बसून प्यायला लागलो महाराज. असे लोक आहेत बघा. असो, सांगण्याचं तात्पर्य एके दिवशी त्याला काय आली लहर कोणास ठाऊक, मला म्हणे महाराज का तुम्ही? म्हणलो हो. एक विचारू का? म्हणलं विचार. महाराज या जगात देव आहे का हो? कोण म्हणतं? ते बेवडं. म्हणलं आहे ना, मला भेटल का हो? म्हणलं जरूर. अपिचेत सुदुराचारू भजते माम नन्य भाग. तो आधीचरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी, जैसा न बुड काय बुडाला महापुरी न मरतो निघाला. म्हणलं जरूर जरूर भेटल. पण मी जिज्ञासेनं त्याला विचारलं, पण देव भेटल्यावर तू देवाला काय म्हणशील? तर महाराज देवाला मी एकच म्हणेल, पुढच्या जन्मात दात एक दिला तरी चालेल, पण लिव्हर 32 दे. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. लय ताण घेऊ नका बाकीचा. दात एक दिला तरी चालेल, पण लिव्हर किती पाहिजे? ह्याला म्हणतात आवड. आवड जीवित्वाचा विचार करू देत नाही. म्हणून हे भगवत भक्त भजनामध्ये एवढे रमले त्यांनी भजनाचा कंटाळा केला नाही. अण्णासारख्या भजनानंदी माणसांनी त्यांना भजनाचा लाज वाटली नाही. पहा तुम्ही, वारीच्या वाटाने वारकरी मनाभंग म्हणतो माणूस. एखाद्या सुटबुटवाल्याला म्हणा बरं काहीतरी मन, ज्याला आवड नाही त्याला भिकाऱ्यासारखं कसं म्हणायचं राव. आपल्यालाच वाटेल का माऊली? तुकोबाराच्या सोहळ्यात, ज्ञानोबाराच्या सोहळ्यात किंवा पंढरीच्या वाटाने कुठंही हो महाराज वारकऱ्याचं असं असतं, होईना भिकारी पंढरीचा वारकरी. महाराज एकदा आमची दिंडी निघाली आणि एका गावच्या लोकांनी आम्हाला थांबायला जागा दिली. सगळं उकिरडाच. तात्या, बंडा तात्या माझे गुरु आहेत. तात्या लय घाण वास येतो. बस म्हणले, जिथं गावची हागंदारी असते तिथं वारकऱ्याची वतनदारी असते. म्हणजे चल कर भजन. वारकरी लाजत नाही का बरं? भजनाची आवड आहे म्हणून. अण्णासारखे भजनानंदी माणसं लाजत नाहीत, त्यांना कंटाळा नाही. आणि ते वैकुंठाला जरी गेले ते तिथं रमत नाहीत. या काल्याच्या आवडीपोटी जीवित्वाचा विचार न करता ते काय म्हणतात ऐका. एकच उदाहरण देतो. ज्या गादीचं काहीच खरं नाही त्या गादी करता लोक घसा फुटेपर्यंत म्हणतात मी पुन्हा येईन. असं जर सामान्य लोक सामान्य पदा करता म्हणत असतील तर माझ्या तुकोबानं का म्हणू नये? उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ.
पुन्हा येईन असं तुकाराम महाराज पण म्हणले. कशा करता येऊ? काला खाऊ दहीभात. आणि त्या दहीभात काल्याचा अर्थ आपण काय केला? हरिनामाचा खिचडी काला. हे काला खाण्याकरता आम्ही पुन्हा येणार. महाराजाला पण 1-2 सल्ले देऊ आणि 8 तास घेऊ. पहिला सल्ला देऊ महाराजाला, म्हणून महाराज तुम्हाला पुन्हा यायचंय ना, मग आता जाऊच नका ना. जर पुन्हा यायचंच आहे तर आता कशाला जायचं? कल्पना करा, ओमप्रकाश भाऊन मला जागर काला दिला, जागराचं कीर्तन मलाच दिलं, काल्याचं मला दिलं. जागर झाला, म्हणले चला महाराज इथं झोपायची व्यवस्था केली. नाही, मी जरा गावाकडे जाऊन येतो. म्हणजे मानवतला का? नाही नाही, आळंदीला. पण महाराज सकाळी काल्याचं कीर्तन आहे ना, सकाळी पुन्हा येतो. महाराज आता वाजले 12, तुम्हाला जायलाच वाजणार 6-7. तुम्ही जाताल किती लगेच निघावं लागेल. जाण्यात येण्यात काय शहाणपण आहे बा? आता राहा ना. नाही नाही, मी जाऊन येणार. एखादा जर म्हणू लागला मी जाऊन येणार, तुम्ही त्याला का वेड आहे ना? पुन्हा यायचंच आहे तर जायचं कशाला? तसा काला खायला पुन्हा यायचंच आहे, भजना करता पुन्हा जर यायचंच आहे. आता मृत्यूचं संकट आणि पुन्हा गर्भवासाचं संकट कशाला? थांबा ना आताच, जाऊ नका ना आताच. महाराज म्हणले तसं नाही, आता जाणारच आणि पुन्हा येणारच. का? माणूस ज्या गावात राहतो त्या गावचे नियम पाळावे लागतात. आणि मी सुरुवातीला ते 3 नियम सांगितले. इथं कायम राहता येत नाही, पण आता आम्ही जाणार आणि परत येणार. बाबा तुमचं वय काय? 70. ए सुमित, ए बाच्या, तुझं वय काय? 15. आदरणीय बाबांचं वय 70 आहे आणि सुमितचं वय 15 आहे. मला सांगा, पळत पंढरपूरला जायचं ठरलं तर कोण जाईल? बाबाचं वय काय झाले? जे षडविकार आहेत ना शरीराचे, अपक्ष येते, या कक्षेवर आहे. आता ह्या कक्षेवर आहे. महाराज म्हणले वासांसे जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी. आता हे जीर्ण शरीर आम्ही टाकणार आणि पुन्हा एक नवे शरीर घेऊन भजना करता पुन्हा येणार. उपजोनिया पुढती येऊ. महाराज येणार कशा करता? का लागतं? मला म्हणलं हरिभजना करता येणार. महाराज एक करा ना. काय? पुन्हा येण्याऐवजी आत्ताच काय खायचा तो काला खाऊन घ्या. आता प्रत्येक भागातलं काहीतरी प्रसिद्ध असतं. नाशिकला कोंडाजीचा चिवडा प्रसिद्ध आहे, नाशिकला जोशांचा वडा प्रसिद्ध आहे, गंगाखेडला कलम प्रसिद्ध आहे. अगदी हो. शिरसाळ्याला गांजा कोण म्हणलं? कोणतरी म्हणल्यासारखं वाटतं. गांजा कोण म्हणलं मला माहित नाही. आज का हे म्हणते मग काय म्हणणं नाही बरं. मला काठीला भ्यावं लागत आहे. मग पुण्याला वडा प्रसिद्ध आहे, गंगाखेडला कलम प्रसिद्ध आहे. रोज रोज कलम खायला जायला परवडतं का भाऊ? नाही. एकदा गेलो काय खायची ती खाऊन घ्या, पुन्हा कशाला लाट ठेवावते. तसं तुकाराम महाराज, आता तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे भजना करता, आताच काय करायचं ते करून घ्या ना. पुन्हा यायची अपेक्षा कशाला ठेवता तुम्ही? त्याला उत्तर आधी शेतकऱ्याचं उदाहरण देतो आणि मग जीव वळून टाकावा असं प्रमाण देतो. कामाला येणाऱ्या बाया 2 प्रकारच्या, काय रोजानं येतात आणि काय गुत्त घेऊन येतात. गुत्त शब्द आहे ना तुमच्याकडे? गुप्त काय? गुत्त. रोजानं येणारी बाई आणि गुत्त घेऊन येणारी बाई, दोघीतलंय फरक. जी रोजानं येते तिचं 10 वाजता उरकतच नाही, पण तिनंच गुत्त घेऊ द्या 7लाच उरकत. जी रोजानं येते तिला घडी घडी तहान लागते आणि तेवढ्याच वेळा बाथरूमला. आणि एकदा गुत्त घेतलं तहान हरपली भूक, मग काहीच लागत नाही. हे खरंय का खोटं आहे? रोजानं आलेल्या बाया अशा खुरपू लागल्या आणि पाठीमागून शेतमालक उभा होता. हात उचला कडायला लागलं पाहिजे, हात उचला कडायला लागलं पाहिजे. त्याचा रट्टाच पाठीमागून 10-10 मिनिटाला हात उचला कडायला लागलं पाहिजे, हात उचला कडायला लागलं पाहिजे. सगळ्या बाया कंटाळल्या आणि त्यांनी मुकदमीन लावलं. भजन करण्याकरता येण्याऐवजी या जन्मात करा ना. तुकाराम महाराज म्हणले भजन करायला हा जन्म पुरतच नाही, म्हणून आम्ही अजून एक जन्म भजना करता घ्या. मी प्रमाण सांगतो म्हणलो तो तुम्हाला. प्रमाण आहे तुकोबारायचं. न पुरे हा जन्म
हे सुख साठीता हा जन्म न पुरे म्हणून आम्ही अजून एक जन्म घेणार. कशा करता? भजना करता. चला मग महाराज आता तुम्ही जाणार कुठे? शेवटचा सल्ला. जाणार कुठे? तुमचं गाव कोणतं भाऊ? पांगरीचे. घरून आले ना तुम्ही, आता कीर्तन झालं कुठं जाणार आहे? भाऊ तुमचं गाव? बरं बरं. भाऊ तुमचं? पांगरीचेच. तुम्ही बरं. आला कुठून तुम्ही? आता कीर्तन झालं कुठे जाणार? म्हणजे एकाच वाक्यात बोलू का? तुम्ही सगळे आले कुठून? घरून. आणि जाणार कुठं? घरी. तुकाराम महाराज आले कुठून? घरून. जाणार कुठं? घरी. त्यांचं घर कोणतं? आले घर ज्या वैकुंठातून आले. जाणार कुठं? वैकुंठाला. मग महाराज इथं काला खायला येण्याऐवजी तिथंच काला करून खाना वैकुंठात. महाराज म्हणले केला असता पण अडचण. वैकुंठी तो आईशे ना, वैकुंठी तो आईशे नाही, वैकुंठी तो आईशे नाही, वैकुंठी तो आईशे नाही, वैकुंठी तो कवळ काही काव्याचे, वैकुंठी तो आईशे नाही, वैकुंठी तो आईशे नाही. आलो वैकुंठात जाणार. महाराज तिथं काला करून खाणार. महाराज म्हणले नाही करता येणार. का नाही? वैकुंठी तो आईशे नाही. शब्द लय गोड आहे. आईशे नाही. वैकुंठात काहीच नाही असं नाही. का बरं? वैकुंठात काहीच नाही म्हटले असते तर देवाला राग आला असता. मी तुमच्या गावात आलो पांगरीत आणि तुम्हाला तुमच्या गावात काहीच नाही. तुम्हाला वाईट वाटेल का नाही? कोणाला वाईट वाटेल? तर महाराज आमच्या गावात काहीच नाही. अहो कारखाना आहे आमच्या गावात, मुंडे साहेबाची समाधी आहे आमच्या गावात, गोपीनाथ गड आहे आमच्या गावात. दरवर्षी एका लवकर मुंबईत बोलवणं सोपं नाही, पण आजचे मंत्री दरवर्षी येतात. हां, तुम्हाला काय वाटतं? वाईट वाटेल का नाही? किंवा तुम्ही माझ्या गावात आले मला म्हणले तुमच्या गावात काहीच नाही, तर वाईट वाटेल का नाही? तसं देवाला वाईट वाटू नये. पण त्याच्या लोकात काहीच नाही असं नाही. असं नाही, काहीच नाही असं नाही. पण असं नाही. उदाहरण देऊ का याला? महाराज आमच्याकडे लय गाणार येतो पण असा नाही. महाराज आमच्याकडे लय वाजणार येतो पण असा नाही. महाराज आमच्याकडे लय कीर्तनकार येतो. असू द्या, नंतर बोलू या विषयात. आता तात्पर्य आहे का म्हणजे? तात्पर्य काय? वैकुंठात काहीच नाही असं नाही. वैकुंठ ते आयशे नाही. काय नाही? कवळ काही काल्याचे. वैकुंठ शब्दाचा स्वरूप वेदांतानं जर स्वरूप अर्थ केला तर देवपणाही नाही भक्तपणाही नाही. आणि वैकुंठाचा लोकविशेष जर अर्थ केला, वैकुंठ लोक असा अर्थ केला तर वैकुंठ लोकात सगळेच देव आहेत. भजन करणारच कोणी नाही. वैकुंठी तो आयशे नाही, कवळ काही काल्याचे. काळ्याचा कवळ तिथं नाही म्हणून आम्ही येणार. येणार महाराज? हो. आल्यावर काला खाणार म्हणजे खाणार. एकटे खाणार का? तुमच्याकडे एक शब्द आहे का? आपल पोटा. हा, आपल पोटा शब्द आहे का? तेच म्हणलं आहे का नाही विचाराव. आम्ही आपल पोटे नाही, आम्ही काला खाणार. पण कसा खाणार? एकमेका देव मोके, एकमेका देव मोके, एकमेका देव मोके, एकमेका देव मोके, एकमेका देव मोके,
वैकुंठी तू आईचे नाही वैकुंठी तू आईचे नाही सुखे गालो उंबरी सुखे गालो उंबरी सुखे गालो उंबरी वैकुंठी तू आईचे नाही वैकुंठी तू आईचे आम्ही एकटे नाही खाणार एकमेका देवमुखी योगी आपल पोट आहे आप तरे त्या की कोण बराई पण भक्त हृदय असे सेवितो आरस वाटे तो अनेका म्हणून तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चर पडू घ्या रे तुम्ही एकमेका देवमुखी आणि हा भक्ती सुख लुटलं की सुखे घालू हुंबरी ऐकलं का भक्ती सुखाची मस्ती असते यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती मत्तो भवती त्याची एक मस्ती असते नाथाने तर दृष्टांत दिलाय जो मोले मदिरा पिये तो तियेचे निछंदे नाचे गाये मा ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे उगला नासक पाणी पितो सगळ्या गावात दांगडू घालतो आणि ज्यानं ब्रह्मानंद पिला तो शांत बसेल कसा मातले वैष्णव नटती नाना छंदे मग परमार्थिकाला सुद्धा एक मस्ती असते नाचली पाहिजे जसं व्यवहारातला माणूस म्हणला अय सामान्य समजू नको पठ्ठ्या 25 अकराचा मालक आहे तसं आम्ही म्हणू अय सामान्य समजू नको गात्यातले 1000 अभंग पाठ आहेत मस्तीच ही एक हे काय आणि हीच असावं मस्ती परमार्थिकाने माझी गाडी कशी माझा मठ कसा आहे हे सांगू नये परमार्थिकांना सांगा मला ओव्या किती पाठ आहेत मी वाऱ्या कोणत्या कोणत्या करतो ही मस्ती पाहिजे परमार्थिकाकडे परमार्थिकाची ही मस्ती आहे नाही तर काय दिलं देऊन पाकिट मला देऊन दिलं तुम्ही माझ्या गाडीचा चाक येत नाही याच्यात ही मस्ती नाही परमार्थिकाची म्हणावं माझा असा अभ्यास आहे हे पाठ आहे आणि म्हणावं तसं असल तर म्हणावं नाही तर श्लोक न येणारे शास्त्री डझनानं माझ्या ओळखीचे आहेत त्यांना श्लोक येत नाही पण ते काय आहेत शास्त्री आहेत त्यांना सम कळत नाही पण ते मृदंग सम्राट आहेत स्वर लागत नाही पण ते संगीत विशारद आहेत नाही नाही असावं तसं तात्पर्य मस्ती सुखे घालू हुंबरी मग त्या गोपाळानं हुंबरी कोणती घातली विटे दांडू चेंडू लगोरी नाना परी हे अनेक प्रकारचे खेळ ही हुंबरी आहे आणि महाराज ते खेळ होतेच तसे महाराज जुन्या खेळात आतल्या खेळातला फरक सांगतो जुन्या खेळामध्ये बौद्धिक मानसिक आणि शारीरिक विकास होत होता आताच्या खेळामध्ये डोळ्याचा नासुड्या फक्त बोटाचा व्यायाम आहे सध्याचा पोरांचा व्यायाम 2च कामानं होतो एक तर मोबाईल खेळताना आणि गाडीला किक मारताना बाकी व्यायामच होत नाही पोरांचा सध्या काय म्हणणे पण जुने खेळ कसे होते आता मी खेळ सांगतो तुम्ही ओळखायचा असे 4-5 झाडं बघायची एवढी काठी घ्यायची गोल रिंगण करायचं पाया काढून काठी फेकायची आणि बाकीच्यानं झर 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 झाडावर चढायचं डप्पाने हा या खेळानं सुदर्शन महाराज चपळता येते माणसाच्या अंगात वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे माणसानं जाड असाव पण जड नसाव काय माणसं जाड नाही पण भलते जड जागचे उठतच नाहीत हालचालच करत नाही जाड वेगळा आणि जड वेगळा बरं माझा फरक लक्षात आला ना हा चापल्य येत अजून खेळ पा खिपरीवर खिपरी ठेवायची आणि चेंडून उडवायची लगोरी त्या नजर पक्की होते कबड्डी 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 या खेळानं काय होतं फुफ्फुसाचा व्यायाम होतो अजून एक खेळ आहे तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही ज्याच्या हातात चेंडू पडेल त्याने घ्यायचा आणि दिसल त्याला हाणायचा काय शब्द आहे बाका कुट्टी आमच्याकडे धप्पा कुट्टी म्हणते त्याला या खेळाचा लय मोठा फायदा आहे बरं या खेळाच्या फायद्यानं माणसाच्या अंगात सहनशीलता येते हा खेळ ज्यांनी ज्यांनी खेळला ना त्याला लग्न झाल्या बायकोनं बेलनं फेकून मारू द्या फुकणे फेकून मारू द्या
डोक्यात पितळाची लोटी घालू द्या, सहन करायची ताकद येते, असं मला म्हणायचंय. असा फायदा या खेळाचा. असे खेळ आम्ही खेळणार, अशी हुंबरी आम्ही घालणार. मग महाराज अशी हुंबरी घालायची, असा धिंगाणा करायचा आहे, असा खेळ खेळायचा आहे. कबड्डी गादीव खेळता येईल का? हा, ही धपाकुट्टी बक्कमबुक्की खोलीत खेळता येईल का? नाही. मग याला स्थळ कोणतं? तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे कसं वाळवंट बर्व, नीट आणि उत्तम. 3 वाक्यात 3 अर्थ आहे का? बर्व आहे, खेळायला जागा लय कडक बी नसावं, लय नरम बी नसावं. ते कबड्डी खेळताना, कुस्ती खेळताना माती भुसभुशीत करतात. सभागती एखादं पडलं तर हाडगीड मोडू नये बाबा. बर्व पाहिजे, भुसभुशीत पाहिजे. बर्वे नीट पाहिजे, नाही तर इथं टेमकाड तिथं दगड, खेळात चालत नाही. नीट पाहिजे. आणि उत्तम पाहिजे, नाही तिथं काटे फुटलेल्या काचा नाही. उत्तम पाहिजे. हे जसं व्यवहारात आहे ना, तसं परमार्थात आहे का? गोपाळाने काला केला यमुनेच्या वाळवंटात, आणि ज्ञानोबा तुकोबाने काळा केला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हा झाला शब्दशः अर्थ. पण लक्षणा, यमुना म्हणजे भक्ती आहे आणि वाळवंट म्हणजे भक्तीचा आश्रय. संसाराच्या आश्रयाला कालवा आहे आणि भक्तीच्या आश्रयाला काल आहे. संसाराच्या आश्रयाला पश्चाताप आहे आणि भक्तीच्या आश्रयाला प्रसन्नता आहे. म्हणून आम्ही प्रसन्नता ज्या भक्तीत आहे ती भक्ती निवडणार. संसारात किती कसा संसार असो, तुमच्या 1 एकराचा असो नाही तर 10 एकराचा असो, पश्चातापच. तुमचा 1 खोलीचा संसार असो नाही तर 10 खोलीचा असो, पश्चातापच. तुमचा 1 लेकराचा संसार असो नाही तर 10 लेकराचा संसार असो, पश्चातापच. तुमचा 1 बायकोचा संसार असो, नाही पुढं ऐका गडबड नका करू, किंवा बिना बायकोचा संसार असो, असं मला म्हणायचं होतं. तुम्ही गडबड केली बघा, गडबड करी जाऊ नका, पूर्ण ऐकून घ्यायचा. शेवटी पश्चातापच. कसा पश्चाताप पटवून देऊ का? ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. नाही मग मला तुम्ही सगळ्याचे झाले मला माहिती, फक्त लग्न झाले त्याने हातवारा करा म्हणतोय मी, पण करीनात नाही. पांगरीमध्ये एवढे ब्रह्मचारी मला आज कळालं, बरेच ब्रह्मचारी. भैया तुझं नाव काय? तुमचं झाले का? नामदेव महाराज आहे का? यांचे झालेत का सगळ्यांचे? नामदेव महाराज यांचे झाले. हातवर केला काही नाही का? केला सांगू का?
हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही. तुमची वेळ गेली नाही, सावध व्हा तुम्ही. माझ्या गाडी जागा आहे बरं नामदेव महाराज. गाडी मोठी घेतली, एक जण बसला माझ्या गाडीत माझ्यासोबत. असं विनोदाचा भाग सोडा. संसार कसा असो, पश्चाताप आहे. संसाराच्या आश्रयाला पश्चाताप आहे, कालवा आहे, पण काला नाही. आम्ही भक्तीचा आश्रय घेऊ, जी भक्ती सर्वाधिकार सेव्य आहे, म्हणजे बरवी आहे, सर्व समावेशक आहे, आपलं सुलभ आहे म्हणून उत्तम आहे, आणि अनुष्ठान निश्चित फले पर्यावसायी आहे म्हणून उत्तम आहे. अशा भक्तीच्या आश्रयाला येऊ, पुन्हा येऊ, आणि काला हरिभजनाचा काला खाऊ. विठोबा रखुमाई फक्त 5 मिनिटात उच्चार करतो फक्त आणि थांबतो. कारण चरित्र ते विस्तारावे का उच्चारावे? तेच म्हणलं मी, उच्चारावे. तुकाराम महाराज म्हणले विस्तारू नका, काय करा? उच्चार करा. वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आलेले भगवान, आणि मला वाटतं भागवतात तुम्ही ते चरित्र 3-4 दिवस ऐकलेलं आहे. फक्त आज विधी आहे म्हणून विधी पूर्ण करायचा. वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आलेले भगवान तिथं न थांबता वसुदेवानं गोकुळात नेऊन सोडले. गोकुळात भगवंताचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात थाटामाटात साजरा झाला. भगवान थोडे लहानाचे मोठे झाले. त्यांनी छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली आणि त्यांच्या शरीराची कमकुवतता पाहून यांना सकस आहार मिळाला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, कारण ऐकलं का, त्याची चोरी सुद्धा धर्म आहे आणि आमचा धर्म सुद्धा चोरी की काय असा प्रश्न आहे. म्हणून त्यांनी का केल्या चोऱ्या? आहे तो का म्हणे धर्म संस्थापने. अशा चोऱ्या केल्या. गोकुळातल्या गोपाळांना पुष्ट केलं, तुष्ट केलं, संपुष्ट केलं, आणि गोळूनी मात्र त्रस्त झाल्या. यशोदेला गाराने सांगू लागल्या, अगं यशोदे, आवर तुझ्या पोराला. काय केलं का माझ्या पोरानं? काय सांगावं यशोदे, हे कशा कशा खोड्या करतं, खातं कमी नासाडी जास्त करतं ग. लवकर याला सांग, नाही तर तुझ्यात माझ्यात वाईटपणा येईल. पण यशोदेला खरं वाटत नाही. भगवान म्हणले पुढे बहुत करणे आहे. एके दिवशी भगवंतानं घरात चोरी केली. यशोदेला प्रचिती आली आणि मग तिच्या लक्षात आलं की आपलंच पोरगं खोडकर आहे. यशोदा म्हणजे कृष्णा, उद्यापासून गावात नाही राहायचं, वनात जायचं. भगवान म्हणले सच्चा कार्यकर्त्याला काय कुठे जाऊन कार्यच करायचे. मग बारामती काय माढा काय. भगवंताने आपलं कार्यक्षेत्र बदललं. सध्या आपल्या पेपरला तेच वाचायला भेटतं, कोण कोण्या कार्यातून कुठं चाललंय. भगवंताने कार्यक्षेत्र बदललं. आपले गोपाळ घेतले, वनात गेले. वनात जाऊन अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळून गोपाळ दमले. खांदे भार पोटे भूक, काय खेळायाचे सुख तुका म्हणे, आता खेळ मोडावा परता. भगवान म्हणले रोज जसं आपण आपल्या शिदोऱ्या खातो तशा नाही खायच्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एका जागी केल्या, त्याचा काला केला. सगळे गोपाळ, हो भगवंतानं काय देवलंय हुशार, सगळ्या शिदोऱ्या एका जागी केल्या. सगळे एका जागी केले. सगळे गोपाळ कमळाच्या आकारानं बसवले. परवा असंच कीर्तनात सांगू लागलो. ते एक म्हणले महाराज लोक बीजेपीची आध्यात्मिक आघाडी. आता काय सांगा म्हणजे का म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात लपून म्हणे बीजेपीचा प्रचार प्रसार करता. नाही बाबा, आम्ही कोण्याच पक्षाचे नाही, आम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या पक्षाचे. आम्हाला बाकी पक्ष काय करायचे. कमळाच्या आकारानं काय म्हणले. भागवतातच तसे, त्याला मी काय करू. सगळीकडचे गोपाळ गोळा केले आणि ते कसे बसले, कमळाच्या आकारानं बसवले. टोपल्यामध्ये प्रसादाचं टोपलं घेतलं. बोटामध्ये लोणच्याच्या इडीच्या फोडी ठेवल्या. आपलं उजव्या हातात प्रसादाचा कवळ घेतला. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनीकडे बघा, सगळ्यांनीकडे बघा. सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा. तुम्ही दोघंच राहिले बरं बाबा, सगळं गाव हसलंय. आता
असं सगळ्याच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळकाला वाटला. त्याचं वर्णन भगवान सुखदेवजी करतात. बिभ्रद्वेनुम जठर पटोयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाने मसृण कवलम तत्फलान्यंगोलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सेवेचा भाग संपाद अण्णांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे आणि द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचा सर्व परिवार आदरणीय श्री ओमप्रकाश भाऊ तथा त्यांचे दोन्ही बंधू, मला वाटतं एकाचं नाव रमेश आहे आणि एका बंधूंचं नाव सुरेश भाऊ, रमेश भाऊ, ओमप्रकाश भाऊ तथा सर्वच मुंडे परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यात मलाही येण्याचं भाग्य प्राप्त झालं. आल्यानंतर तुम्हा सर्व देवरूप श्रोत्यांचं दर्शन झालं. याबद्दल त्या मुंडे परिवार त्यांनी वडिलाची स्मृती जागी ठेवली आणि आपण त्या निमित्ताने एवढ्या संख्येने उपस्थित राहिलो. म्हणून पुन्हा एकदा अण्णाच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांच्या अंतःकरणातली भजनाची आवड पुढच्या पिढीकडे संक्रमित व्हावी. यांच्या कुळामध्ये भजन चालावं, परोपकार चालावा, गोरगरिबाची सेवा चालावी, देशाचं समाजाचं भान यांना निर्माण व्हावं आणि झालेलं आहे ते वृद्धिंगत व्हावं अशी प्रभूचरणाला प्रार्थना करून वाणीला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. भानुदास एकनाथ 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 तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की कंठी धरिला कृष्ण मने अवगाधले प्रकाश कानवा सिंके लाविले दुरी होतो दिगांचे वरे वारे जोई कडे मुग पसरो याकडे वारीच्या धारा दोई जाई जागो परा वारे जोई कडे मुग तुका म्हणे मंडळी आहे पडी गाडीला वारे जोई कडे मुग कंठे धरिला कृष्ण मने अवगाधले प्रकाश वाटू एकमेका वैष्णव मागोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका तुका मने भूमंडळे आधी कडे विरगाडे गाला वाटू एकमेका वैष्णव सदा गुण गायना वरी